आज 23 तारखेला महाराष्ट्रभर देशव्यापी आंदोलन आदिवासी कोळी जमात, महादेव कोळी, मल्हार कोळी या जमातीला शासनाने गेले 75 वर्षापासून आम्हाला जाणून बुजून इथल्या राज्यकर्त्यांना आम्हाला आमची सवलती तर आम्हाला दिल्यानंतर हे समाज प्रगती होईल म्हणून जाणून बुजून आम्हाला इथल्या या महाराष्ट्र शासनाने आम्हाला वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे। वेळोवेळी आमच्या विरोधामध्ये लबाडीचे जीआर काढून आम्हाला या महाराष्ट्र शासनानं फसवणूक केलेली आहे। आमचे काही आम्ही खरे मूळ आदिवासी असल्यानं गेली 75 वर्षापासून आता आम्हाला तिथवर पोहोचण्यासाठी आमचा काही खासदार नव्हता, आमचा आमदार नव्हता। त्याच्यामुळे आमच्यावर या महाराष्ट्र शासनाने एवढा अन्याय केलेला आहे। ते अन्यायाचा सण आतापर्यंत आम्ही करत आलेलो आहोत, परंतु आता इथून पुढे शासनाची लबाडी आमच्या हातात पडलेली आहे। आम्ही आता इथून पुन्हा त्यांना शासनाला धडा शिकवणार आहे। कोणी मदतीमध्ये धरणे असो, आंदोलन असो किंवा मतपेटीमधून या शासनाला आम्ही धडा शिकवणार आहोत। आमच्या महाराष्ट्र लेवलला 36 जिल्ह्यामध्ये आज महाआंदोलन चालू आहे आणि आमची मागणी आहे, कोळी ही 28 नंबरवर अनुसूचित जमातीमध्ये आहे। केंद्र सरकारच्या गॅजेटमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, पण जाणून बुजून महाराष्ट्र सरकारने कोळी ही ओबीसी मध्ये आणि एसबीसी मध्ये टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करून आम्हाला सवलतीपासून वंचित ठेवलेला आहे। यामुळे आज 36 जिल्ह्यामध्ये महाआंदोलन आहे।